याही वर्षी श्री क्षेत्र चाफल श्रीराम मंदिर ते ठिकाणी पंढरपूर आपला हा दिंडी सोहळा आणि त्या दिंडी सोहळ्याच्या अनुषंगाने आज त्या ठिकाणी दशमीची कीर्तन रूपी सेवा भगवंताच्या कृपाशीर्वादाने तुम्हा सर्व साधू संत मंडळीच्या आशीर्वादाने आणि सर्व पंचक्रोशीतील ठिकाणी माझ्या नितांत प्रेम करणारे तुम्ही सर्व मायबाप यांच्या आशीर्वादाने भगवंताच्या ठिकाणी नगरीमध्ये सेवा करायचा योग त्या ठिकाणी गेले यंदा दुसरं वर्ष आहे मला 2 वर्ष झालं येतोय पण त्या ठिकाणी माझं भाग्य म्हणलं पाहिजे कारण का पुण्य फळले बहुत दिसा उदयाला आलं आणि तुमच्यासारख्या साधू संत मंडळीचा पंढरपुराच्या नगरीमध्ये ठिकाणी दर्शनाचा योग आहे। बरोबर सेवा करणं हे ठिकाणी भाग्याचं लक्षण मानले। कीर्तना अशी का बाबा आम्ही घरी गेल्यानंतर माप नाही कीर्तनाला, पण ठिकाणी पंढरपूर सारख्या महान तीर्थक्षेत्रामध्ये ठिकाणी सेवा करणं हे ठिकाणी परम भाग्याचं लक्षण आहे। आणि गेले 2 वर्ष ठिकाणी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने ठिकाणी हा योग आणि दशमीची सेवा ठिकाणी माझ्यासारख्या लेकराला मिळत्या आणि त्या अनुषंगाने तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी घेतलेला अभंग
याच्यावर भूतलाव ज्याला म्हणाले 18 संत. त्या 18 संतांपैकी मायकोजाने संप्रदायाचा कलश घुसवला. असे कलस्थानी शोभणारे देवनिवासी जगतवंदे जगद्गुरु तुकोबार यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा आणि जवळजवळ म्हणते बसलेल्यांच्या सगळ्यांच्या पाठ असलेला अभंग पण विसरतो नेमकं खरं आहे. आणि रोज एखादी गोष्ट आपण करत असतो का नाही एखादी की त्याची किंमत आम्हाला कळत तेव्हा नाहीच म्हणताय मग चांगली. कारण रोज भाकरी खाली नाही, रोज आपल्याकडे भाकरी आहे, त्या भाकरीची किंमत आज कळली घराबाद खाली कळली का नाही. शिडी होती तरी आणली तशीच गोष्ट तसंच आहे. म्हणजे ज्या वेळेला वेळ कळेल त्यावेळेला अभंग सर्वांच्या पाठातला आहे. अभंग गोड आहे आणि अभंग त्या ठिकाणी पंढरीचं वर्णन करणारा अभंग आहे. आणि अभंगातून जगद्गुरु तुकोबार भगवंताकडे मागणी मागतात. हीच व्हावी मागणी अशा प्रकारची केलेली आहे. ऐका बारकाईनं. हीच व्हावी माझी आस. आस म्हटल्यानंतर मराठी शब्द आहे आस. आस या शब्दाचा मराठी अर्थ इच्छा. काय केले तुकोबारांनी देवाजवळ इच्छा व्यक्त केल्या. बरं तुकोबार म्हणतात की माझ्या मनामध्ये एकच इच्छा उत्पन्न व्हावी देवा. हीच व्हावी, हीच व्हावी. कुठली? हीच व्हावी आस सांगितले. बघा बारकाईला अभंगाचा अर्थ आहे का. आस म्हणजे काय सांगितलं? इच्छा. पण कोणती इच्छा माझ्या मनामध्ये देवा प्रगट झाली पाहिजे? जन्मोजन्मी तुझा दास. बघा काय मागणं उचित आहे. बघा तुकोबारांनी दास्याचं मागितलंय. कुणाचं? कुणाचं? तुमचं आमचं? हा कुणाचं मागितलंय? हा ऐका देवाचं मागितलंय. कशावर नाही तो शब्द घातलाय का? घातलाय का? हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास. आता तुझा म्हणलंय इथं देवाचं नाव घातलंय का? विठ्ठलाला म्हणलंय विठ्ठला तुझा दास. मग कशावर विठ्ठलाचा दास आहे? ओळखायची गुण खाली सांगितल्या. पंढरीचा वारी वारी म्हणजे आहे का पंढरीचा वार करे. बरोबर आहे. आणि तुकोबार म्हणतात त्याची वारी चुकली नाही पाहिजे. कुणाची? पंढरपूरचा जो वारकरी त्याची. मग पंढरपुराचा वारकरी त्या वारी कुणाची? कुणाची? मोठ्याने बोलत राहा. आपल्याला कीर्तन लवकर संपवायचं आहे. म्हणजे सकाळी 4:30 पर्यंत काकडा झाले सोडायचं नाही. आता घरादारावर तुळशी पत्र ठेवून आलाय. हो माणसं इतकी आगाव झाली बरं. हो घरावर तुळशी पत्र ठेवून आलाय. खरं प्रामाणिकपणे सांगायचं तुम्ही परवा दिवशी रविवारी तिथनं निघाला आपल्या इथं. बरोबर का नाही? रविवारी निघाला. मुसळधार पाऊस होता आपल्याकडे. होता का नाही? कुठं होता? कुठं होता? चापळात होता. आणि तुम्ही निघालाय कुठं? पंढरपुरात. पण तिथला पाऊस तिथं इसरायला पाहिजे होता. कुठं इसरायला पाहिजे होता? चापळात इसरायला पाहिजे होता. मला ते तुमचं ट्रक कमीत कमी 4-5 वाजता इथं पोहोचलं असतील. किती वाजता पोहोचलं? 10 वाजता पोहोचलं. तरी सुद्धा ह्यातल्या काय बाजाराने घरी 10 वाजता फोन लावलं म्हणते. बरोबर आहे. तरी म्हणते नाही लावलंच. पण लावल्या लावल्या पहिलं वाक्य काय विचारलं खरं सांगा? पाऊस थांबलाय का? आता काय तुम्ही थांबवणार होता का? आणि नशीब आहे तुम्ही येत नव्हता म्हणून पाऊस पडत होता. तुम्ही जवळ गाव सोडलं नाही तर पाऊस थांबला. लोकांना नाहीच म्हणते अजून. म्हणजे आपला पाहिजे लक्ष. हा म्हणजे ही त्या ठिकाणी म्हणजे आपलं त्या ठिकाणी खरं आहे बरं का. हो तुम्ही शरीरानं त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये प्रवेश केला. पण मन तुमचं कुठं आहे? अजून पण विषय आहे. मन कुठं आहे? घराकडे आहे. आणि घरा परमार्थ मनानं केला पाहिजे का शरीराने केला पाहिजे? आता तुकोबारांनी इच्छा व्यक्त केल्या. ऐका माई बाप. इच्छा व्यक्त केल्या अंतकरणापासून केल्या का शरीराने इच्छा व्यक्त केल्या? अंतकरणापासून. इच्छा ही शब्द इच्छा कुठं दाखवायसारखी आहे का? म्हणजे मनातून अंतकरणातून व्यक्त केल्या की देवा माझी एकच इच्छा आहे की जन्मोजन्मी तुझा मला दास्यत्व मिळालं पाहिजे. पण तुम्ही आम्ही देवाजवळ अशी इच्छा कधी व्यक्त केली नाही. पंढरीला यायची इच्छा घरात तयार झाली. पण पंढरीत आल्यानंतर घरचं त्या ठिकाणी आम्ही विसरलो नाही. ऐका विसरलो नाही. कारण का? तुम्ही शरीराला इकडे आलाय पण मन तुमचं सगळं कुठं आहे?
आता म्हणा की जोरात का राखलाय, आता कसं म्हणू बुवा म्हणावं का राखलाय. आणि खरं परमार्थाला गरज शरीराचे का मनाचे, कशाचे मनाचे. आणि सगळ्यात मन इतकं बेकार आहे, सगळीकडे लागतं मन लवकर, पण देवाकडे मन लवकर लागत नाही. आमच्या इथे एक 70 वर्षाची म्हातारी, तिला परवा दिवशी म्हणलं आजी अगं पंढरीची वारी आले चल जाऊया म्हणलं. मला पण भेटली नाही, एसटीनं येतो. आता फुकट आहे तुम्हाला, फुकट आहे का नाही? 70 वर्षाच्या पुढे फुकट आहे का नाही? आज 2 म्हातारी घेऊन आले, मला सोडून गायब झाली. तिला म्हणलं बरं आहे फुकट आहे का एसटी, 1 रुपया ना तिकीट बघितलं तर 0 आहे कधी. आजीला म्हणलं चल अगं आजी म्हणजे आली असते, पण बुवा नातू राहत नाही. कोण राहत नाही? कोण राहत नाही? कुणाशिवाय? आजीशिवाय. हो, आजीशिवाय नातू राहत नाही का? नातवाली चुरून चुरून बिस्किट खायला मिळतात ती मिळत नाही. नाव फक्त नातवात असते. मन परमार्थाकडे लवकर लागत नाही, त्याचं कारण एक आहे, सगळीकडे लवकर लागतं पण परमार्थाकडे लागत नाही. पण मनाचं एक वैशिष्ट्य आहे, एकदा का परमार्थाकडे मन लागलं की परत तिकडे तिकडे लागत नाही. उदाहरण देऊ का? तुमच्या घरी चूल आहे का? यानो आहे का? चुलीत इंगळ आहे का? चुलीवर स्वयंपाक करता का? स्वयंपाक कुठं करता? चुलीवर करता, बरोबर. मग चुलीवर स्वयंपाक करत असताना तुम्ही स्वयंपाकाचे पदार्थ झाल्यानंतर खाली उतरून ठेवता. उतरून झाल्यानंतर तुमच्या त्या घरामध्ये माशी असती. माशी सगळ्यावर बसते बघा, भातावर बसती, भाकरीवर बसती, काही एखादा पदार्थ तळलेला असला त्याच्यावर बसती. इथनं उठ तिथनं उठ, त्याच्यावर बस, त्याच्यावर उठ त्याच्यावर बस. पण त्या पदार्थापेक्षा सगळ्यात मायबापू चमचमणारा पदार्थ चुलीत दिसतो. काय? इंगळ. त्याच्यापेक्षा सगळ्यात चकचकीत पदार्थ कुठं असतो? इंगळ चुलीत. तुम्ही माशीला कधी म्हणलाय का बाया भाकरीवर बसत्यात, भातावर बसत्यात, गुलाबजामवर बसत्यात, त्याच्यापेक्षा इंगूळ चांगला दिसतोय तिथं बस की, असं म्हणताय का कधी? तुम्ही माशीला तर तसं म्हणला तर माशी म्हणजे बाया तिथं बसणं सोपं आहे, पण उठणं अवघड आहे. तसंच परमार्थाचं आहे, परमार्थाकडे मन लवकर लागत नाही, पण एकदा का लागलं परत माघारी देवाजवळ एकच माग काय की तुझं मला दास्यत्व मिळालं पाहिजे. कुठल्या देवावर मागितलंय? जो पंढरपुरामध्ये मायपो कटेवर हात ठेवून उभा त्याच्याकडे मागितलं. दुसरी मागणी केली, पंढरीचा वारकरी वारी चुकून तुझा दास झाला की दासाला देखील सारख्या हेलपाट्या माराव्या लागतात. का लागतात? की आपल्या मालकानं बोलवलं की आपल्याला जावंच लागतं. एखादा का पंढरपूरचं दास्यत्व भगवंताचं पत्करलं, आपण त्याचं कोण झालो? दास झालं, बरोबर. दास झाल्यानंतर त्यानं ज्या वेळेला बोलावलंय तेव्हा आपल्याला तिकडे यावंच. आणि तुम्ही दास्यत्व त्याचं पकडा, तो तुम्हाला म्हणत नाही सारखा येऊन माझ्याच पायाशी बस, हा म्हणलाय कधी? नाही. पण त्यानं 2 वेळा सांगितलंय, तू माझं दास्यत्व पत्करलंस ना तर माझ्याकडे तुला यावं लागल. किती वेळा? आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगित तसे गुज पांडुरंग. 2च सांगितलेत, आषाढी आणि आता कुठले? आषाढी. आता येणारे पुढे 4 महिन्यानं कुठले? कार्तिकी. मग आपल्याला आयुष्य 100 वर्षाचं आहे, वर्षातनं वारी किती? 2. किती महिन्यात बघा. देवाला किती सुलभ केलंय. 6 महिन्याचं टप्पा आहे. पहिला 6 महिन्याचा, तिथनं पुढं 4 महिने, बरोबर. वर्षाचं बरोबर का नाही? आपण त्याच्यामध्ये 4 टप्पा आहेत. 4 महिन्याला तुम्हाला देवानं बोलवलंय का? सारखं बोलवलंय. मग एखाद्या नोकरीला लागला, एखाद्याचा नोकर झाला तुम्ही, तर ते नोकर जे काम सांगेल ते आपल्याला करायला लागतं का नाही? मग त्याच्यापेक्षा त्याचं नोकर होणं चांगलं का देवाचं नोकर होणं चांगलं? कुणाचं बोला की. पण आम्हाला देवाचं नोकर व्हायला काय नाही म्हणताय, मग चांगली गोष्ट आहे. उभं झालं नाही तरी तुम्ही कुठं होणार आहे? पंढरीचा वारकरी व्हावं
लागेल. आणि एकदा का पंढरपूरचा वारकरी झाला ना, जो आनंद आहे माझ्या संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा प्रेम नावाची गोष्ट आहे ना, प्रेम नावाची गोष्ट जगाच्या पाठीवर फक्त एकमेव तुम्हाला या वारकरी संप्रदायामध्येच मिळेल, अन्यथा इकडे नाही. आता इथं बसलेली सांगा, एका गावातली एका घरातली कोण आहे का? आहे का? आहे का? इथं बसलेले आहे का? याला प्रेम लागतं रे एकाने. एवढं आपण एकत्र आलो एका कुटुंबात, आहे का? भांडण वाद कंट तल आहे का? कल आहे का? वाद घरीत गेली आहो, घरात गेली आहो, नळावर भांडण लागतं. आमच्या एक आपलं चौकदार आहे बघा, तुळशी पत्र ठेवले परपंचावर, हे म्हणते बायकोचं माझं काही पटत माहिती आहे. मी सांगितलं म्हणजे बरोबर आहे. म्हणजे इतका वाद आहे. पण पंढरपुरामध्ये कुठं भांडणं झालेली ऐकले किती प्रेम आहे. तुम्ही जर सोहळ्यातनं चालला ना, तर सोहळ्यामध्ये किती आनंद आहे एकाने. हो एका तंबूमध्ये एकाने जर ठेवायला आपण येतो ना, एका गावातला एक माणूस नसतो एकाने, वेगळे असे सगळे एक वेगवेगळ्या जातीची वेगवेगळ्या धर्मांची एकत्र येतात आणि एकच आनंद आहे. प्रत्येकाला एकाने माऊली म्हणून आदरानं त्याने प्रत्येकाला बोलवलं जातं. हे सुख आहे, हे जे प्रेम आहे ते फक्त तुम्हाला पंढरपुरामध्येच मिळेल, अन्यथा कुठे सुद्धा मिळणार अखंड प्रेमाचा नाही. आणि तू बोलला एक शेवटची इच्छा माझी, तेव्हा काय नाही, पंढरपुरामध्ये तुझं दर्शन तर मिळणारच आहे, संतांची संगत मिळणार आहे. पण सगळ्यात महत्वाचं ठिकाणी मला काय पाहिजे? एकच दान पाहिजे. ठिकाणी काय पाहिजे? चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. चंद्रभागेला आंघोळ पाहिजे. आणि चंद्रभागा इकडे तिकडे कुठं नाही, कुठं आहे त्यांनी मागच्या वेळी सांगितलंय. चंद्रभागा तुम्ही इथनं खाली नदीला गेला, इथं आंघोळ केली, ती चंद्रभागा नाही. पुंडलिकाच्या मंदिराच्या तेवढ्याच आसपास जो चंद्राकार भाग झालाय तेवढीच आहे. पाठीमागा आंघोळ केली की कुठं आहे? ती भीमा आहे. त्याच्यामुळे चंद्रभागेला इकडे जाऊ नका. मला परवा दिवशी एक जण म्हणला, कशाला चंद्रभागेला जावा, नळाला पाणी येते की चंद्रभागेतच आहे की पंढरपूर. काय हे बुवा आमचं म्हणते बरं का, काय काय दिसली गार लागतं ना कधी कधी. इतकी परत नाही. पण तुकोबारांनी जी आरती ठिकाणी दान मागितले मी तुम्हाला सांगितले, 350 पवित्र गंगा आहेत. त्या 350 पवित्र गंगा मायापूर 349 गंगा तुमच्या आमच्यासारखे जण पापी मलिन करतात आणि ते पाप फेडायला रोज दुपारी 12 वाजता त्या सगळ्या गंगा ठिकाणी चंद्रभागेमध्ये शुद्ध होण्यासाठी येतात. शंकर सांगे ऋषी जवळी सर्व तीर्थे मध्यान काळी येती पुंडलिका जवळी येती दर्शन हेरा मात्रे. हो काय सांगितलं? सगळी तीर्थ मायापोटी पाप धुण्यासाठी चंद्रभागेमध्ये येतात. म्हणून चंद्रभागे स्नान तुका मागे स्नान पंढरीचा वारकरी वारी कोणी हरी भगवान शंकर आहे. पहिली वारी बायका पोरासकट भगवान शंकराने केली. दुसरीकडे तिसरीकडे जायची गरज नाही. दुसऱ्या देवाला नमस्कार करायची गरज. तुम्हाला सगळ्या देवांचं जर दर्शन घ्यायचं असेल तर रोज सकाळी 3:30 वाजता पंढरपुरात जावा आणि भगवंताच्या रावळामध्ये जावा. सगळं 33 कोटी देवता ठिकाणी तिथं येतात देवाच्या काकड आरतीला. मी सांगत नाही, हो प्रमाण आहे काकड्याला बरीच. रंबाधिक नाचती उभ्या
त्यांच्या अंगावर काटा येतो. हो, जगाच्या पाठीवर सगळं देवाकडे आपल्याला जायला लागतंय. ऐका हो, सगळ्या देवाला आपल्याला जायला लागतंय, पण एकमेव माझा मायको पंढरीचा पांडुरंग परमात्मा असा आहे की तुमची वाट बघत उभा आहे. कुठं? पंढरी वाट पायी उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी. कुठल्या देवाला वाट बघितल्या का तुम्ही? जगाच्या पाठीवर अनेक तीर्थक्षेत्र आहेत, अनेक तीर्थक्षेत्र आहेत, पण आपल्याला तिकडे जायला लागतंय आणि त्याला मुद्रा घालायला लागतोय. पण जगाच्या पाठीवर वाट बघत उभा असणारा कोण आहे? भगवान पांडुरंग परमात्मा आहे. एकदा सहज एखादं बघा, आंधळा मनुष्य दर्शनाला निघाला होता भगवंताच्या. ऐका बार काही ना उदाहरण ऐका. आंधळा मनुष्य भगवंताच्या दर्शनाला निघाला होता आणि त्याच्या पाठीमागे एक डोळस होता. डोळस म्हणजे लक्षात येत ना, ज्याला डोळ्याने दिसतोय चांगलं तो. आणि तो आंधळा पुढे चालत होता आणि त्या डोळसानं त्या आंधळ्याला विचारलं, अरे आंधळ्या, तुला तर दिसत नाही आणि तू देवाच्या दर्शनाला आलायस. कशाला आलाय? कशाला आलायस? तुला तर देव दिसणार नाही, मग तुला दर्शन घेऊन तू मंदिरात एवढा 24 तास उभा राहून तुझा काय फायदा? त्यावर त्या आंधळ्यानं उत्तर दिलं, जरी मला देव दिसत नसला तरी त्या देवाला मी दिसतोय. तुला दिसतोय? ऐका माई बापू, जरी मला देव दिसत नसला तरी त्या देवाला मी दिसतोय आणि त्या देवानं मला बघावं म्हणून मी पंढरपूरला आलोय. विठ्ठल देवाला बघावं म्हणून तुम्ही ह्याच आशेने येता. तुम्हाला देवानं बघावं म्हणून नाही, तुम्ही देवाला बघा येता का देव तुम्हाला बघाय? पण असं होऊन आंधळ होऊन देवाकडे जावा, देव तुम्हाला बघितल्याशिवाय राहणार? डोळस होऊन गेल्या तुमच्याकडे बघणार सुद्धा? काय माय बापू, आज माझ्या माऊलीचा थाट बघितला तुम्ही? हो, ज्यानं बघितलं ना, डोळ्यात पाणी येतं. एक सांगतो ऐका बारकाईनं, माणसानं असताना केलं जातं ते दर्शन. बारकाईनं ऐका माझं वाक्य, माणूस असताना केलं जातं ते दर्शन आणि गेल्यानंतर केलं जातं ते प्रदर्शन. विठाला आळंदीपासून प्रस्थान केल्यापासून एखादी पंढरपुरापर्यंत रुपया खिशात नसू द्या, तुमच्या 1 रुपया खिशात नसू द्या, तुम्हाला उपवाशी माझी माऊली झोपून देणार नाही. आणि त्या माझ्या माऊलीनं किती कष्ट केलंय, अक्षरशः माझ्या जीवनात घडलेली घटना आहे. आता प्रस्थानाला ज्या दिवशी आलो आणि माझ्या पुण्यात मुक्काम घडला आणि पुण्यातनं मला ठिकाणी घरी जायचं होतं. नोकरीवाल्यांची माझ्या वारी होत नाही, फार परिस्थिती विचित्र आहे. आणि मी प्रस्थानाला आलो, प्रस्थान करून एक मुक्काम चालून एक मुक्काम चालून दुसऱ्या दिवशी राहिलो आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही पुण्यात जर मुक्काम केला असेल ना, पुण्यासारखं दातृत्व जगाच्या पटी तुम्हाला कुठे सुद्धा मिळणार नाही. हो, किती किती मोठी मोठी स्टँडर्ड घरातली माणसं वाढ करायला धरून येतात. आमच्या घरी चला एवढंच नाही, जाग्यावर सगळं आहे. हो, काय कमी आहे ठिकाणी. आणि एका व्यक्तींच्या घरी ठिकाणी मी गेलो होतो जेवाय, खाली मेडिकल आणि आम्हाला जेवायला ठिकाणी वाढ करायला 5-6 जण, आम्ही 7-8 जण ठिकाणी वारी निघालो होतो. आणि वारीला त्यांच्या घरी जेवायला जात असताना हो, दाराच्या बाहेर आलो, बघितलं तर जिन्यापासून त्या ठिकाणी वर घरापर्यंत रांगोळी काढलीच होती, पण माझ्या सगळी अशी फुलाची आरास केली होती. आम्ही असं वर चालत दोन, त्यातली एक लहान मुली होतं, ते आमच्या पायाखाली त्या ठिकाणी फुलं टाकलं होतं. अक्षरशः डोळ्यातनं पाणी आलं. घरात आण मागून लवकर घरात वाढीत नाही जेवायला. आहे का नाही? खरी परिस्थिती आहे का नाही? आहे का नाही? घरात नाही असं जे नुसतं दाखवायचं आहे. हो, मला टायमात मिळतं. आज महाराज मगाशी बोलता म्हणलं इथं आम्ही सकाळी शिळी भाकरी सकाळची खाली आणि आत गेल्या म्हणलं त्याला घरात कवा बायको कुठलं शिळी भाकरी खाली आणि इथं खायला लागली. पण ते बापू तेवढ्यात आमचं म्हणलं की नुसतं इथं म्हणायचं असतं, घरी गेल्यावर शिळ पण गोड लागतं. म्हणजे ही परिस्थिती आहे नाही. पण आज काय आहे, फक्त एकच मुखामध्ये शब्द आहे, माऊली म्हणा कुणी या रे लाड तो
दिनारे नर याची करावा विचार नलगी चिंता कवनाची. आहे का चिंता कुणाला? आहे का कशी खायची पियाची कशाची चिंता नाही हो. फक्त वारकरी व्हा. काय व्हा? काय व्हा? वारकरी व्हा. काय आनंद आहे एखादी वारीमध्ये. त्याला सकाळपासून उठल्यापासून जे भजन आहे कसल्या वेगवेगळ्या चाली वेगवेगळ्या अभंग हे गटुळं गटुळं बांधा गटुळं हो असलं चालत नाही तिथं हो. नाही तर एवढं शेजारणीनं केलं ग पंढरपुरात आहे म्हणजे एसटी शेजारींजवळ बरं करीत नाही तर एसटी पंढरपूरला येऊसं वाटत दोघा नाही वाटत नाही. बरोबर आहे कारण शेजारीला चित्तीचा आकडा असतो. त्यामुळे शेजारी जवळ जात नाही तोवर ते का नाही हिच्या पोटात काय आगीचा गोळा उठत नाही होय. मग चांगली गोष्ट आहे म्हणून ते कधी अरे वारकरी व्हा. आणि एकदा का वारकरी झालं ना जीवनामध्ये काही सुद्धा तुम्हाला कमी पडणार नाही. फक्त पंढरीचे काय व्हा. काय व्हा. बर नुसतं वारकरी होऊ नका हो. शिजनीबल वारकरी होऊन उपयोगाचं शिजनीबल वारकरी लय हो. आषाढ महिना आला की माळ घालायची हो. आणि घरी गेलं आणि श्रावणात पूर चढला की माळ गेली परत हो. ती पुढल्या वर्षी आठवण येते. असं वारकरी उपयोगाचं आहे हो. वारकरी व्हा. पण वारकऱ्यांचा अधिकार किती मोठा आहे होय. किती मोठा वारकरी आहे. पंढरीचे वार पंढरीचे वारकरी अधिकारी मोक्षाचे. किती बघाय अधिकार आहे तुम्हाला. एकदा वारकरी झाला की तुम्हाला मोक्ष आहे. मग किती मोठी सोपी पंढरी आहे. नुसतं पंढरीचा काय व्हायचं आहे वारकरी. कधी वारी करायचंय? आषाढी 2 वारी बरोबर ना. फक्त आषाढी 2 वारी केल्या की तुम्हाला मोक्ष आहे हो. मोक्ष म्हणजे काय हो. तुकोबारांचं दुसरे प्रमाण आहे का. तुका म्हणे जाय एक वेळ पंढरी. बघा काय सांगितलं तुकोबारांचं प्रमाण आहे. तुम्ही एकदाच पंढरपूरला जावा. किती वेळा जावा. तुका म्हणे जाय एक वेळ पंढरी. आणि त्याला फायदा काय आहे. दयाची आघारी. पंढरपूरला गेल्यानंतर वारकरी झाल्यानंतर मोक्ष आहे मान्य आहे. पण तुम्ही फक्त एकदा जर पंढरपूरला गेला किती वेळा परत पंढरपूरला जायची गरज नाही. तुका म्हणे जाय एक वेळ पंढरी. आणि एकदा का तुम्ही पंढरीला गेला की तयाची या घरी यम नाही. त्याच्या घराला यमाची वारी होणार. त्याच्या घरी यमाची वारी होणार नाही. तुम्ही मला महाराज कशावर माझ्या घरात जीवनात घडलेली सत्य घटना आहे सांगतो. भजन करा. विठ्ठल वारकरी व्हायचं. यमाच्या तावडीतनं जर सुटायची एकमेव वाट असेल आता कलियुगातली तर फक्त पंढरीचं वारकरी होत आहे. पंढरीची वारी केली की यम तुमच्या घरला येणार. किती सोपं आहे. आणि सगळ्यात माणूस भितो कोणाला. कुणाला भितो खरं सांगा की
माणूस कोरोनाला भेला नाही, सापाला भेला नाही, शियाला भेला नाही, वाघाला नाही, बिबट्याला नाही, कशाला नाही. पण सगळ्यात माणूस भेटतो कुणाला? खरं सांगा, भेटा का नाही? कशाला भेटा? यमाला. यमाला म्हणजे कशाला? मरणाला. भेटा का नाही? कुणाला असं वाटतंय मला आता इथं मराने यावं? हातवर करा. एवढं आपण काय भाग्याचं नाही म्हणताय बघा, कसला कॉन्फिडन्स आहे. नाही म्हणते हा खरं आहे ना, एवढं आम्ही भाग्याचं नाही ना. आम्हाला या पंढरपूरच्या येतात तिथं मेलं की म्हणणार बरं झालं, जेव्हाचं काय झालं कल्याण झालं ना, सोनं झालं. आणि घरला शनिवारचं मेलं 2-4 घेऊन जाणार. ही तेच नाही. इथं शनिवार मरा कधी पण मरा, पण इथं एखादे काय जीवाचं काय आहे सोनाय करायचं. तिथं गेल्यानंतर तुम्हाला येऊन नाही. पण पंढरीचं वार कधी झालं तर घरी तुमच्या यम सुद्धा येणार. कुठं? घरी येणार नाही. तुम्हाला कसं माहिती येणार नाही? माझ्या घरी आला होता परवा दिवशी. मग तू म्हणा तू कसा काय वारीला आलायस? बरोबर आहे ना. तर माझ्या घरी आल्यावर मी वारीला कसा आला होता माझी विचारपूस करायला. मी आपला धोतान दिसून बसलो होतो खुर्चीवर आणि आपला घेऊन निघालो होतो कार्यक्रमाला. त्या 3 दिवस कीर्तन होतं आपल्या उमराच्या तिथे ते कळसवाडीचं दत्त मंदिर आहे. कीर्तनाला आपल्या धोतान दिसून बसलो होतो. शाळेत आलो होती करून आणि बसलो खुर्चीवर. आपला तेवढ्या मला हात मारले म्हणजे पप्पू महाराज नाडेकर. तर म्हणजे महाराज म्हणते म्हणजे माझ्याच जातीचं कोणतरी असेल, कारण महाराज असं कोण म्हणणार नाही. म्हणलं बरं झालं, मला पण कीर्तनाला जोडीदार नव्हता, पाऊस पडत होता. म्हणलं कोणतरी होईल. बाहेर आलो म्हणलं रामकृष्णारी महाराज. मला काय ओळखीचं नव्हतं. आता रामकृष्णारी म्हणलं की मागं सोडलं. आता मागं सरल्यामुळे म्हणलं तू रामकृष्णारी म्हणलं मागं सरते म्हणलं तुम्ही कोण? म्हणलं रामकृष्णारी म्हटलं मागं सरताय. तर म्हणला रामाचं आणि कृष्णाचं आपलं जमत तुम्हाला पण माहिती आहे वाटतं. म्हणलं तुम्हाला जर रामाचं कृष्णाचं जमत नाही मग तुम्ही हाय कोण? तसं म्हणला हाम हाय यम. कोण आहे म्हणला? यम म्हणले तुमच्या पुढे आला असताना असा म्हणला असता मी यम आहे. तुमची अवस्था काय झाली असेल? डोक्यापासून घाम लागला होता, धोतार मांडीला चिकाटलं घामाला. म्हणलं करायचं काय, बोलायचं काय? आता अंग लागलं कापायला. असं हात जोडलं. म्हणलं महाराज तिकडे कसं काय आमच्या घरी आलायचा? हो म्हणलं रस्ता बिस्ता चुकलाय का काय? तसं बी जर रस्ता चुकता कसं येईल? तर म्हणलं का? तर म्हणलं डायरीला पहिल्या पानावर तुमचं नाव आहे पप्पू महाराज. गारवाय बसलाय का काय मला? बरं म्हणलं ठीक आहे. आता म्हणलं आम्ही जगाला सांगतोय एकदा आल्यावर कोण सोडणार नाही. तेचनी म्हणलं येण्याबद्दल माझी काय हरकत नाही. चांगला आहे, पवित्र महिना आहे, आषाढ महिना आहे, वारीचा टाइम आहे. कीर्तनाला निघालोय. नेलं तर माझा उदो होईल, मला वाजवत गाजवत नेतील. आणि मग तिला आषाढ महिना चालू आहे, एखादी वारीचा दिवस आहे तर याला तयार आहे. फक्त एक काम करू, आमच्या आई गेल्या गोट्याकडं 4 वाजल्यात आणि 4 वाजल्या की मला चहाची तलाप होती. आई येतोय म्हणून चहाची वाट बघित बसलोय. एक काम करू, आई काय लवकर यायची नाही. गोड चहा पिऊ आणि जाऊ. आणि जर बिगड चहा पेता मला जर तुम्ही इथनं मला नेलं तर परत मला चहासाठी खाली याला खरं आहे. म्हणलं चहासाठी यायला लागला का? म्हणलं कसं यमराज म्हणलं का एवढी गिरायक उचलली मूर्ती लोकातली का पाणी पण पी म्हणलं. हे काय पी म्हणते या? ते आलं की घरात बसाय खुर्ची दिली, फॅन लावला, मस्तपैकी फॅन वाढवला आणि फॅन वाढवून घरात गेलो. 2 कप चहा केला मस्तपैकी पेशा दुधाचा. 2 कप गाळा चहा. घरात आमच्या आजी 70 वर्षाची झोपत नाही. रात्री तिला झोपाच्या गोळ्या आणल्या संध्याकाळी दुधात मध्ये होतो. त्या 5-6 गोळ्या घेतल्या आणि यमाच्या कपात टाकल्या. तरी काय बुवा साधा आहे, माझ्या तब्येतीवर जाऊ नका. ते चमच्यानं कप हलवला आणि चमच्यानं कप हलवून सगळी त्या एकाने ते यमाला नेऊन दिला. त्या एकाने आणि यमानं पहिला गोड पेरा म्हणला वा पप्पू महाराज काय चहा केलाय? थोड्या वेळानं कळेल चहाची क्वालिटी काय आहे. तसं चहा पेरा म्हणला, साईडला कप ठेवलं. म्हणलं चला जायचं का? असं म्हणलं थांबा महाराज 2 मिनिटं एक बारकीची डुलकी घेऊ द्या. मला पण तेच पाहिजे होतं. ते निवांत झोपलं. कुणाला झोपवले? कुणाला? आता इथं मी महाराज नसतो, वाचलं बिचलं नसतं तर यमाला मी झोपवलं असता का? यमानं मला झोपवलं असता. हा मला यमानं झोपवलं असतं का नाही? पण त्या एकाने मी सगळं हे करून बसलेलो त्यामुळे यम झोपला. आता यम झोपल्यानंतर मी पण बघितलं ती खातावनी गिरायकाची यादी एवढी मोठी होती. त्या हळूच पान पलटलं तर पहिल्या पानावर माझा 7-12 खाते उतार होता. पप्पू महाराज नाडेकर खाली काय काय लिहिलं होतं मी काय वाचलं नाही, पण नाव पहिल्या पानावर नाही. गंमत एक केली, त्या हळूच पान काढलं आणि खाली तळाला. कुठं काढलं? म्हणलं ही वरची गिरायक संपतवर 60-70 वर्षाचा होईल. टेन्शन आहे का? वरची गिरायक बारकी होती, एवढी मोठी खातावणी होती. खाली तळाला जातो म्हणजे 60-70 वर्षात. आणि म्हणलं कीर्तनाला जाता जाता कुठं धडकून मेलो तर मेलो. हो आणि तेवढेच जागलं पाणी बसलो आपला ते उठायची वाटत. थोड्या ते उठलं जागं झालं आणि मला म्हणलं चला निघायचं का नाही? आमच्या याने गोठ्या कुठनं म्हणजे नेऊन द्यायची नाही तुम्हाला. तसं यमराज म्हणलं थांबा, हो तुम्ही मला चहा पाजलाय
मग म्हणलं मृत्यू लोकात पाजलाय. मग म्हणलं मग तुमचं चहाचं माझ्यावर काय येतं? उपकार येतं. काय येतं? तुम्ही चहा मला पाजलाय, चहाचा उपकार येतं. आणि तुमचा उपकार तुम्हाला वर नेऊन मी फेडू शकत नाही, कारण हिथं केलेलं हिथंच फेडायचंय. वरती स्वर्ग नरक काय बघितलेला बघितलाय कुणी? कुणाला बघायचं असेल स्वर्ग तर काय करायला लागल? मरायला लागेल. बरोबर आहे. गेल्याशिवाय स्वर्ग दिसतोय का? नाही. म्हणजे काय करावं लागेल? मरायला लागेल. मग जिवंत असताना स्वर्ग बघायचा असेल तर इथं मरताना शेवटच्या यातला भोगताना कळतंय स्वर्ग भोगताय का नरक भोगताय शेवटच्या टप्प्याला. म्हणून विचार करा. आणि ती डायरी त्याची दाखलेली बघितली तसं यमराज म्हणलं उपकाराच्या पाहिजे उपकार फेडलं पाहिजे तुमचं. मग म्हणलं कसं फेडणार आहे? तर म्हणला विचार माझा जरा बदललाय. म्हणला येताना बघितलं तेव्हा गिरायकाच्या यादीत म्हणला तुमचं पहिल्या नंबरला नाव होतं. म्हणलं आता काय? म्हणलं तुमचं उपकार फेडलं पाहिजे चहाचं. म्हणलं कसं फेडणार आहे? तर म्हणलं आता गिरायक वर्ण नाही तळास न येणार आहे. येणार आहे येणार आहे. म्हणजे या गदा आलं का नाही की त्यातनं सुट्टी नाही. पण मी का वाचलो तर तुका म्हणे जाय एक वेळ पंढरी हो दयाची आखरी. म्हणून मी वाचलो. म्हणून पंढरीचं वारकरी व्हा. नुसतं वारकरी होऊ नका. एकदा जायला सांगितलंय तुकोबारांनी मान्य, पण सवय लावायसाठी द्यायकानी. पण एक वैशिष्ट्य आहे, एकदा का तुम्ही पंढरीची वारी केली ना, पुढल्या वर्षाला घरात बांधून जरी ठेवलं तरी तुम्ही तुमचं मन घरात राहू शकत नाही. फक्त लावायसाठी द्यायकानी, सवय लावायसाठी द्यायकानी. गरज म्हणून पंढरीला जाऊ नका, सवय म्हणून जावा. कारण गरज संपती पण सवय लागलेली सुटत नाही. म्हणून पंढरीचं वारकरी व्हायचं असेल तर सवय म्हणून पंढरपूरला जावा आणि पंढरीचं काय व्हा वारकरी व्हा. आणि एकदा का पंढरीचं वारकरी झालं की तुमच्या घरी यम येणार नाही. हा मोठा फायदा आहे. फक्त तुकोबरायांचं देवाकडे एकच मागणं आहे की देवा तो पंढरीचा येणारा वारकरी एकदा का तुझं वार आहे तो त्याने स्वीकारलं की त्याची वारी चुकली नाही पाहिजे. अभंगाचं दुसरं पंढरीचे वारकरी पंढरी सवय एकदा का लागली की देवाला काय आपली वाटली पाहिजे की देवाला तुकोबाराने म्हणावं की देवा तुझा एकदा का तो वारकरी झाला ना की त्याची वारी चुकली नाही पाहिजे. किती संकट येऊ द्या ना तर किती काय येऊ द्या, तो जातीवंत वारकरी त्या जातीवंत वारकरी कधी सुद्धा त्याने वारी चुकवत नाही. ते त्याचं फळ आहे. विठ्ठल व्याकरण जर अभंग बघायला गेलं तर वास्तविक पाहायला गेलं तर इच्छा तुकोबारांनी देवाजवळ प्रकट केल्या. पण इच्छा प्रकट करत असताना कुणीही कुणाजवळ इच्छा प्रकट करू शकत नाही. ऐका, मी अभंगाचं दुसरं चरण काय घेऊन पुढे निघालोय तर देवाजवळ तुकोबारांनी इच्छा व्यक्त केल्या. बरं, इच्छा अशी व्यक्त केल्या की डायरेक्ट तुकोबाराच्या ठिकाणी दास्यत्व देवाचं मागतात. ऐका, एखाद्याचा संबंध जर नसा, ओळख नसेल
तर तुम्ही एखाद्या जवळ इच्छा व्यक्त करू शकत नाही आणि इच्छा व्यक्त करायची ठिकाणं ठरलेली आहे. कुणीही कुणाजवळ कुठलीही इच्छा व्यक्त करू शकत नाही. ठिकाणं ठरलेत सांगतो माय बापू. कुणीही कुठलीही इच्छा ठिकाणी व्यक्त करू शकत नाही. ठिकाणं ठरलेले आहेत. पण तुकोबारांनी देवाजवळ इच्छा व्यक्त केल्या. पण देवाची इच्छा व्यक्त करत असताना अगोदर तुकोबारांनी देवाशी नातं जोडलं. कुणाचं जोडलं? नातं जोडल्याशिवाय त्या ठिकाणी ऐका काय समजलं, इच्छा कुठेही व्यक्त करता येत नाही. अनोळखी व्यक्तीजवळ तुम्ही इच्छा व्यक्त करू शकाल का? कुठलीही ठिकाणी. त्यासाठी तुम्हाला त्याच्या ओळख पाहिजे. तुम्हाला त्याच्याशी कुठलं तरी नातं जोडलं पाहिजे. पण तुकोबारांनी त्या ठिकाणी देवाजवळ इच्छा व्यक्त केली. पण तुकोबारांनी अगोदर देवाशी नातं जोडलं. त्याचं भक्त आणि देव म्हणजे वारकरीचं नातं जोडलं. आणि या वारकरी तुकोबाराय झाले आणि वारकरी नुसते झाले नाही तर ती वारी माझी कधी सुद्धा चुकली नाही पाहिजे. तुझा माझा संपर्क सतत आला पाहिजे. आणि त्याच्यामुळे तुकोबारायांचं देवाचं नातं काय झालं? घट्ट झालं. आणि देवाचं नातं तुकोबारायांचं नातं एकदा का घट्ट झालं आणि नातं घट्ट झाल्यानंतर तुकोबारायांनी भगवंताजवळ अपेक्षा केल्या. त्या अभंगाचं पहिलं चरण देवाशी नातं जोडल्यानंतर मग तुकोबारांनी इच्छा भगवंताजवळ व्यक्त केली. आणि त्या देवाला भगवंताला सांगितलं की देवा एकच इच्छा आहे रे. काय? जन्मो जन्मी तुझा दास एक पाहिजे. आता वास्तविक पाहिला गेल्यानंतर एक शेवटचं उदाहरण देतो. शेवा संपूर्ण ऐका. हो, एका गोड उदाहरण देणार आहे. वास्तविक पाहायला गेलं तर तुकोबारायांनी भगवंताचे जे नातं जोडले, वारकरी जोडले, वारकरी ठिकाणी तुकोबारांनी इच्छा व्यक्त केली की देवा तुझं मला काय पाहिजे? दास्यत्व पाहिजे. दास्यत्व म्हणजे दास पाहिजे. काय पाहिजे? दास म्हणजे की काय? सेवा पाहिजे. सेवा करायचं दास्यत्व पाहिजे. वास्तविक पाहायला गेलं तुकोबारांनी देवाला दास्यत्व मागितलं पण उलट देवानं केलं. ऐका माझं, ऐका. तुकोबाराय दास देवाचे झाले तुकोबारायांच्या दृष्टीनं. असं म्हणतात की मला तुझा दास व्हायचा आहे. पण तुम्ही एकदा का पंढरपूरचं वारकरी झाला ना की देव तुमचा दास होतो. तुम्हाला देवाचा दास व्हायची गरज
तुकोबारांनी केली हे सुद्धा मान्य आहे. पण मी काय सांगतोय तुम्हाला, तुकोबारांनी देवाचं दास्यत्व मागितलं पण देव या उलट वागला. तुम्ही एकदा पंढरीचं वारकरी झाला ना तर तुम्हाला देवाचं दास व्हायची गरज नाही. देव तुमचा कधी दास व्हायची गॅरंटी. ऐका, सगळे दास समजतात देवाचं ना. हो, तुम्हाला जनाबाईच्या ओव्या माहित आहे. ओव्या गाऊन अभंगातून तर जनाबाई म्हणतात. ओव्या गाऊन ईश्वरात दास जनीच्या घरात. कुणाच्या घरात? दास जनीच्या घरात. बरोबर आहे. आणि काय केलं देवानं? दळंदळीले. आणि जनी म्हणते दास आहे. बरोबर आहे का नाही? दास जनीच्या घरात. तो दास झाला ना. दळण म्हणजे काय केलं? कामच केलं ना. काम केलं म्हणजे नोकर झाला. उलट केलं ना. जाऊन द्या. आणि एक उदाहरण सांगतो. भजन करा सांगतो. वारकरी व्हा, बाकी काय होऊ नका. ऐका, पंढरपुरातलं उदाहरण आहे गोड. पंढरपुरामध्ये एकदा भला मोठा दुष्काळ पडला होता आणि त्यावेळेला पंढरपूर हे बिदरच्या भाषेच्या ताब्यात होते. कर्नाटकचा राजा होता बिदरचा भाषा. बारकाय नाही, शेवटच्या दृष्टांतून सेवा संपवली. फक्त मनाचं कान करू नका. देव एकदा येणं झाला ना आपल्या बाबतीत. हो, देवाला येणं करायला आलं पाहिजे. ते आपल्याला देव किती येणं झाला होता. हो, रोज जायला दळण दळायला. रोज न चुकता जात होता जनाबाईच्या घरी. होय, पहाटेच्या 4 वाजेपर्यंत दळण दळायचा. आणि ती पहाटे 4 वाजता याचा कवा उठा पांडुरंगा. विठवांचा मेळा करून तवा याचा देव ते कानाव शब्द पडलं की तवा तिथपर्यंत रातभर दळण दळायला. रात्री शेजारती झाली की किती भाजी असेल. पण देव त्यांचा दाद, संत त्यांचा दाद झाला का देव त्यांचा दाद झाला. कामेन सांगता घरी. हो, माझ्या चोकोबारायांच्या बायकोचं बाळपण केलं. कुणी केलं? देवानं केलं. बरोबर केलं का देवानं? हे काम कोणी केलं? देवानं केलं. आणि आपण देवाचं काय म्हणतोय? देव आपला दास झाला भक्ताचा का देवाचा आपण झालो? पण साधू संत माध्यमाने दास्यत्व करून काय काय केले? फक्त एकच केलं. एकच. रात्रून दिवस त्याच्या नावानं काय पडला? टाव पडला. याच्या व्यतिरिक्त देवाचं काही सुद्धा काम केलेलं काय? उलट साधू संत माध्यमाची देवानं काम केली. हो, उचनीचे काही नेणे भगवंत निष्ठे भागवंत. अभंग बघा सगळ्या त्याच्यात इथे विस्तार. त्यातला फक्त मला एक मुद्दा सांगायचा आहे. पंढरपूरला दुष्काळ पडला होता आणि ते पंढरपूर बिदरच्या भाषेच्या ताब्यात. मनाचं कान करून ऐका, उदाहरण फार गोड आहे. आणि त्याला बिदरच्या भाषेच्या ताब्यात पंढरपूर होतं आणि बिदरच्या अन्न करून माणसं मरायला लागली होती. इतका भयान दुष्काळ पडला होता. पाचचा दुष्काळ तुम्ही अनुभवला असेल. पाचच्या दुष्काळाच्या काळात काल परवा दिवशी मला ते पुस्तकात एक पाठ शिकवताना आलं होतं की बाबा भारतात महाराष्ट्रात 72 साली 67 साली दुष्काळ पडला होता. त्याकडे शिकवता आला होता म्हणून आठवलं. त्याच्यापेक्षा भीषण दुष्काळ पडला होता त्या ठिकाणी. हो, आणि दुष्काळ पडल्यानंतर माणसं अन्न करून मरायला लागली होती. आता काय करायचंय? आणि त्यावेळेला ते बिदरच्या भाषेच्या ताब्यात पंढरपूर आणि त्या बिदरच्या भाषेचं धान्याचं पोटार पंढरपुरात होतं. कुठं होतं? पंढरपुरात. आणि कर्म धर्म संयोगानं बघा काय बघा कसा देवाची लीला आहे. कर्म धर्म संयोगानं त्या बिदरच्या भाषेला धान्याचं पोटार होतं. त्या धान्याच्या पोटाराची रखवालदारी करायला माझ्या नामदेवरायांचे वडील दामा शेट्टी होते. कोण होतं? दामा शेट्टी हे देवाचं कोण होतं? भक्त होतं. आणि भक्ताला पुढचे जन न देख विडोळा येतो कळवळा. लोक अन्नानं करून मरायला लागली आणि बिदरच्या भाषेला धान्याचं पोटार आहे. आणि शेवटी भगवंताचा मायाको भक्त होतो ना. दामा शेट्टी विचार केला, माणसं जर पंढरपुरात मरायला लागली, सगळी माणसं मिली तर काय या धान्याच्या पोटाराला आग लावायचे. पण भाष्याची परवानगी घेतली नाही. ऐका बारकाईनं. आणि बिगर परवानगीचं त्या काही भाष्याच्या परवानगीनं धान्याचं पोटार फोडलं आणि लोकांना त्या काही बोलावलं
काय केलं ऐकायचंय का काय सांगतोय धान्याचं पोटर काय केलं वाटलं माणसं लगा बघा आली माणसाने धान्य उचललं जेवढी उचलली तेवढी पोटी नेली माणसानं एक घाण सवय खायचं तिथं चांगलं कवा गायचं हा नुसती म्हणाय आपल्या ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी पण कवा माणूस चांगली टाळी वाजवत नाही ज्या माणसाने धान्य नेलं का नाही काय नेलं काय त्यांनी खाऊन फिरली आणि बिदरला जाऊन सांगितलं बादशे सरकार तुमचं पंढरपुरातलं धान्याचं पोटार दामा शेट्टीनं लुटलं होतं वाटलं होतं काय केलं होतं आणि सांगितलं जाऊन काय आणि खाली सांगितलं जाऊन कोणी ज्यांनी खाल्लं त्यांनीच जाऊन सांगितलं आता ते बिदरचा भाषा म्हणलं की येऊन वृत्तीचा भाषा ताबडतोब फरमान काढलं म्हणजे दामा शेट्टीला पकडानं फासावर द्या फरमान काढलं ती काही त्याला गरज नव्हती ना येऊन वृत्ती जाऊ त्याला फासावं लावलं म्हणलं फासाव द्या म्हणले हो फासाव द्या म्हणल्यानंतर एखादी हो आता जगाचा मालक आहे म्या बोलविल्या वीर बोली म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण मले जो जगाते चालिता जगाचा मालक आहे तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझ्यामध्ये हो सांगितलं ना त्याला काय ते फरमान काढलं आणि जगाच्या मालकाला कळालं उद्या त्या काही दामा शेट्टीला पकडायच्या बिदरच्या भाषेला नोकर येणार आणि दामा शेट्टीला कशावर येणार त्यातलं दामा शेट्टीला काही अक्षर सुद्धा माहिती नव्हतं आणि देवाला विचार केला उद्या जर दामा शेट्टीला फाशी झाली तर अपमान कुणाचा आहे का हा देवाचा आहे म्हणला पण का देवाचा अपमान आहे काय वावगं काम केलं होतं दामा शेट्टीनं लोक अन्नान्न करून मरत होती म्हणून त्या एकाने धान्याचं पोटाला वाटलं का त्याखाली ते भगवंताचं भक्त होतं म्हणून लोकांविषयी मनामध्ये काय आली दया आली म्हणून फोडलं वाटलं काय वावगं काम केलं होतं आणि देवाने त्याखाली शेजारी झाली डाव्या हाताला असणाऱ्या रुक्मिणी अशा माझ्या मनात गेलं सांगितलं रुक्मिणी असं जर फरमान निघालाय ग आणि मला जावं लागतंय त्याखाली बिदरला का उद्या म्हणले पंढरपुरावर लक्ष ठेव दामा शेट्टीला फाशी झाली तर कमीपणा माझा आहे उद्या लोक माझ्याकडे बोट करतील काय वावगं काम केलं होतं त्याला रुक्मिणी म्हणते जावा काळजी करू नका सकाळची वेळ होती नुसतं झालं देवाने विटेवरनं उडी मारली आणि बिदरला जायला निघाला ऐका बरं काय नाही हो कुणासाठी निघाला दामा शेट्टीसाठी बरोबर बिदरला जायला निघाला थोडं उजाडलं आणि उजाडल्यानंतर देवानं आपल्याकडे स्वतःकडे बघितलं आणि बघितल्यानंतर विचार केला हाया जर पोशाला आपण बिदरला गेलो तर बिदरला आपली सुद्धा माणसं काम करणार येतं त्यांनी जर आपल्याला बघितलं तर ओळखतील आता कपडे बदलाय येतं सकाळी कपडे आणायचे कुठलं दुकान काय उघडलेलं मागाय जायचं कोणाला देव थोड्या अंतरावर गेला आणि एक झोपडं होतं ऐका मला काय नाही का माहिती एक झोपडं होतं आणि त्या झोपड्यातनं मंजूर असं स्वर बाहेर येत होतं ते बिचारी सकाळी त्याकडे दुपारी चालली होती हो वान सकाळी योगिया दुर्लभ
आपण म्हणून अंगाला चिमटा काढला तसं ते देव म्हणला अरे चिमटा घेऊ नकोस खरंच मी तुझ्या दाराला आलोय. एवढा शब्द ऐकल्यानंतर मायापुरीनं मूर्ती खाली टीव्ही बघितलं जगाचा मला पुढ्यात बघितल्यानंतर दर्शन घेतलं डोळ्याला पाणी आलं. हो पाणी आल्यानंतर मायापू विचार केला देवा तू आणि माझ्या गरीबाच्या झोपड्याला किती आनंद झाला असेल हो त्या भक्ताला माई बापू. गरीबाच्या घरी आला ना देव. हो त्यावेळेला विचारलं देवा हो आला सांगू आम्ही म्हणले माझे एक काम आहे करशील. त्यावेळेला त्यानं म्हणावं देवा अहो काम काय सांगताय जीव ओवाळून टाकील कारण योगी या दुर्लभ काय सांगताय काम काय सांगताय जीव ओवाळून टाकील. हो कामाचं काय बोला तू देवाला म्हणले बोला काय काम आहे. देव म्हणले काही नाही मोठं काम एक काम कर तुझी कपडे मला दे आणि माझी कपडे तू घाल. काय देव म्हणला तुझी कपडे मला दे माझी कपडे तू घाल. तसं देव म्हणला देवा अहो तुझी कपडे कुठून हे म्हणले गरीबाची भक्ती कुठं दे म्हणजे बोलायला टाइम नाही. आणि देवाने कपडे काढली त्याला दिली त्याची कपडे देवाने घातली सगळी कपडे घातली 12 बंदी ते मुंडाचं बिंडाचं गुंडाळलं आणि गुंडाळल्यानंतर एकदा बघितलं हो देवांकडं आणि एकदा बघितलं तर डोळ्यातून 2 धारा आल्यात सांगितलं देवा अहो या मळके कपडे सुद्धा किती सुंदर दिसताय. हो कोण म्हणलं माय बाप सौंदर्य अंगचं लागतं अंगचं फेरा लावून पाडून लावून येत नाही. राजस सुकुमार कपड्यात किती सुंदर दिसताय. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकला कस्तुरी मळवट चंदनाची गुटी एवढा गोड हा तिचे लावण्य हो इतका गोड. तसं देव पण म्हणला अरे तू सुद्धा किती गोड दिसतोय. तसं म्हणला देवा नगाले तुझी करू हिरा तो हिरा गारगुती ती गारगुती हिरा मळक्या कपड्यात बांधला पण हिरा आहे. आम्हाला लई बोलायला टाइम नाही उशीर केला तर तिकडं अवघड होऊन जाईल. तर कुरकुरू आणि चप्पल हातात काठी कंदील बिंदील गेला आणि माय बिदरला देव पोचला आणि बिदरला पोचल्यानंतर बिदरच्या पाचशेच्या दरवाजावर गेला. तिथं दोन्ही बाजूला 2 असं चोपदार उभं होतं तिथं आणि देवाला जसं बघितलं देवाला निघालं होतं चोपदाराने अडवलं आणि अडवलं ढकलून दिलं. कुणाला देवाला ढकललं देव खाली पडलं ना असं पडल्यानंतर माय बापू देव त्यांच्याकडे बघितलं आणि एकदा बघितलं म्हणले त्या का तुझ्या दाराला आलो म्हणून मला ढकलले तेव्हा माझ्या दाराला येशील तेव्हा असा ढकली कुठं जाती त्याला पत्त्या लागायच्या. आता माझा हात बांधलं तू मजबूर आहे की म्हणून तुला काय बोलत नाही. हो का ढकललं तर अंगावर कपडे कसली होती म्हणून वारकऱ्यांनी सुद्धा कपडे चांगलीच घालायची. आजकाल सगळी पोझिशन कशावा या जरी त्याची इस्त्री टाईट आहे त्यालाच मार्केट आहे. इस्त्री ढिल्यावाल्याला कोण सुद्धा विचारत आणि कपडे माया मळकी होती म्हणून ढकलून दिलं. अहो ढकलून दिलं पण देव 1 नाही 2 नाही ढकललं भक्तासाठी आणि माझ्या देव असं एका कोपऱ्यात बसलं कुणासाठी. हो असं बसलं असं हात गाठलं ना असं बसलं त्यांच्याकडे बघत आता चोपदारांनी बघितलं त्याच्याकडून एकसारखं बघितलं हे दिसाई देखणं होतं ना भुरळ पाडणारं कुणाला पण जाय का नाही मन. हो पाहिली या वेद लावी पैसे जीवी लढोनी. हो बघा ना हो एवढं सुंदर रूप आहे हो त्या भगवंताचं जेवाला वेद लागतात आणि चोपदारांनी बघितलं आणि मनातल्या मनात विचार करतात का ऐका बरं काय ना मनातल्या मनात विचार करतात शिवले का दिसाय तर देख नाही इतकून देख नाही तरी गरीबाच्या घरातलं वाटत नाही. आणि दुसऱ्याला श्रीमंत म्हणावं तर अंगावर कपडे कसले येतं फटके येतं म्हणजे चेहऱ्याचं तेज बघून त्याची समाधी लागली एवढं चेहऱ्यामध्ये ताकद आहे त्याच्या. आणि शेवटी मायापूर थोड्या वेळा ती सावध झाली म्हणले ना का लय उशीर झालं बसलंय. हो सकाळी कवा आला असेल बिगर आण पाण्याचा आहे. हो दही आलेली म्हणली विचारलं कशासाठी आलाय रे. हो
त्यानं सांगितलं म्हणजे पंढरपूरवरून आलोय. कोण आहेस तू? म्हणजे पंढरपूरचं दामा सिटी माहित आहेत का? हा माहित आहे की म्हणजे आमच्या त्या रखवालदार आहेत म्हणजे त्यांचा नोकर आहे. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोणाला म्हणतोय देऊ? जगाचा मालक आहे त्याला म्हणतोय दामा सिटींचा काय आहे? नोकर आहे. कशासाठी आलाय? म्हणजे धान्याचं कोठार वाटलंय ना, ते धान्याच्या कोठाराचा मोबाईलला घेऊन आलोय. तसं ती खुश झाली म्हणजे काहीतरी हे मोबाईलला घेऊन आले म्हणजे फायद्याचं कलम आहे. आतमध्ये गेलं भाषाला सांगितलं असं म्हणजे पंढरपुरावरून कोणतरी आले म्हणजे दामाची तिचा नोकर म्हणतोय आणि तिनं म्हणजे धान्याचा कोठाराचा मोबाईल आणलाय हे पाठवून म्हणले आणि पाठवून दिलं आणि पाठवून दिल्यानंतर भगवंताने त्या दरबारात प्रवेश केला आणि दरबारामध्ये उच्च सिंहासनावर तो बादशाह बसला होता आणि त्या बादशाला बघितलं आणि बघितल्यानंतर दरबाराचा रीतिरिवाज होता आणि जगाच्या मालकाला त्या बादशाला मुद्रा करावा लागला. कुणासाठी? जगाच्या मालकाला मुद्रा करावा लागला त्या बादशाला. जवळ आला आणि विचारलं देवा विचारलं कशासाठी आलाय? काय नाही लोकोडा लिहिला होता आणि तो लोकोडा काढला देवानं आणि तो दिला त्या बादशाला वाचायला. आता ते हिंदीत होता आपल्या उगीच येत नाही हिंदी उगीच उदरशे पड्यान धक्कन पडे हा त्यापेक्षा मराठी सांगतो अर्थ काय होता. त्या लोकोड्यात असं लिहिलं होतं की बादशाह सरकार तुमचं पंढरपुराला धान्याचं कोठार तुमच्या परवानगी बिगर उघडलं कारण लोक अन्नानं करून मरत होते त्यामुळे म्हणजे तुमची परवानगी न घेता उघडलं आणि गोरगरीब लोकांना वाटून टाकलं. हो पण त्या धान्याचा कोठाराचा मोबदला माझा नोकर विटू. बघा काय शब्द वापरला? माझा नोकर विटू या करवी धान्याचा कोठाराचा मोबदला दिलाय तो मोजून घ्यावा कालावे आपला विश्वासू. खाली नाव लिहिलं होतं दामा सिटी सही शिका दामा सिटी लिहिलं होतं आणि लिहिलं होतं काय? दामा सिटींचा नोकर घेणंच लिहिलं. अक्षर मोत्यासारखं होतं. लोकोडा बघितला निम्मा भाषागार झाला. हो अक्षर बघून होतं आपल्याकडनं तो उंदराचा पाय मांजराचा पाय उंदराला निम्म अक्षरगार झाला. बोल म्हणजे काय पाहिजे? हो काय त्यावेळेला ठिकाणी देवानं पटवा होता कमरेला. देव म्हणला त्या धान्याच्या कोठाराला मोबदला म्हणला बघा कमरेला आहे. तो भाषा खवाला म्हणला एवढ्या मोठ्या कोठाराची किंमत एवढ्याच्या बाटव्यात तर तो म्हणला सरकार कमी पडलं तर बोला. म्हणजे काढ बघू काय तू बटवा काढला खाली घोगडी आचरलं म्हणले वत. हो त्या नोकराकडे दिला त्याने वताय चालू केलं. वताना इतकं वताय चालू केलं सोन्याचं पैसे त्या बटव्यात पडू लागलं. इतकं पडायला लागलं की मापच नाही ते मापणार काटाळलं. ते म्हणलं बासकर बास म्हणलं की देवानं वाढला खावला आपण बास जास्त देणार नाही. आता बटवा केवढा होता? एवढा. त्यातनं पैसे मापून काटाळलं. का मग काटाळलं असं तर मायपू जगाची मालकीन हो तुम्ही आम्ही जिच्या मागं लावली लक्ष्मी ती जगाची मालकीन त्याची कोण आहे? हो लक्ष्मी नागरी सहकारी बँक त्याच्या घरात आहे. काय ऑडिटर स्लिप करायची गरज आहे का त्याला? हो सगळं ओतलं आणि त्या एकाने बांधलं पटवा खावला आणि खावल्यानंतर त्या एकाने देवाला झलक दाखवायची होती त्या बादशाला. हो जाता जाता देव हसला. हसल्यानंतर त्या बादशाला समाधी लागली आणि समाधीनंतर देव गुडूप झाला आणि थोड्या वेळेला बादशाह सावध झाला की सावळायला लागला. तू म्हणाला विटू का आहे? विटू का आहे म्हणायचं. आता म्हणजे भाषा चावलायला लागलाय ज्याचं नाव विठ्ठल असतं त्याला धरून आणायची म्हणायचं सरकार हे इटू हे इटू नाही हो इटू काय तो गेला का वाचेल नशिबाने तुझ्याकडे आला होता त्या एकाने. हो आणि असा देव मायपू येणार होतो. वास्तव पाहायला गेलं जगद्गुरु तुकोबारांनी इच्छा व्यक्त केल्या की तुझं दास्यत्व मला पाहिजे पण देव दास झाला. त्यांनी दास्यत्व पत्करलं खरं पण मायपू उलट झालं. त्यांनी दास्यत्व त्याचं केलं का देवानं संतांचं दास्यत्व केलं? संतांचं दास्यत्व देवानं केलं का तर संत हे पंढरीचे वारकरी होते आणि वारकऱ्यांचं दास्यत्व करायला देव येतो म्हणून पंढरीचा वारकरी वारीच बोलून कुमार